आमच्यात नितीन निळे पहिलवान का हो? गावातला आपला आहे. कुस्ती खेळून नाही म्हणा पहिलवान हाय नाही करते. विकत घेतलेली पद नाही म्हणा मातीतला पहिलवान आहे. समाधान पडला आपला काही परिचय नाही पण इथे गावात असा परिचय आहे की घरात घरी गेले बिगर जेवता येत नाही अशा भाग डान्सवर माणसं आहे. तर बाहेर गावी सुद्धा त्यांचं चांगलं आहे. फार वजन आहे म्हणायचं. हा मग मला त्यांनी धन दावलं तेव्हा अशातला भाग नाही पण माणूस की मेन आहे बाकी काय पण गावातला आहे. आधी अडचण निम्मे रात्री गेलं तर बाबा एवढं काम करा पहिलवान मला करण्यासारखं आहे. पहिलवान नावाला भीती पडली माणूस तसा निळे पहिलवान कुंडन उभा राहायला सुद्धा घाबरा लागली निळे पहिलवान म्हणजे मामा म्हणते खरं आहे. मामाचं खरं आहे पण होय. नितीन पहिलवान हा जो मतदारसंघ आहे कोल्हापूर जिल्हा परिषद हा एखाद्या व्यक्तीवर अवलंबून आहे. तर हा हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा मानणारा पश्चिम महाराष्ट्रात पहिला जिल्हा परिषद सदस्य निवडून गेलेला धनुष्यबाणाचा मतदार. काम चांगला आहे, दानत असलेला माणूस आहे, शेवटी गावचा आहे, त्यामुळं गावात चालणारच ना. इलेक्शन मध्ये पैसे जरावला बरोबर. निळे पहिलवान हा ओमराजे निंबाळकर टाइप माणूस आहे. गोरगरिबाला धावून येणारा माणूस. दर्शक हो, तडका न्यूज माहितीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि कालच जिल्हा परिषद पंचायत समितीचं बिगुल वाजला आहे. त्याच अनुषंगाने खरं तर कोकरापूर जिल्हा परिषद गटातील आपण कव्हरेज घेण्यासाठी आलो आणि सध्या आपण सय्यद उरवडे या ठिकाणी आहोत. आणि सय्यद उरवडे कोकरापूर जिल्हा परिषद गटामधून नावांची चर्चा भरपूर आहे. त्यात खरं तर नितीन पैलवान यांची उमेदवारी आमदार राजू खरे, उमेश पाटील यांनी जाहीर केलेली आहे. परंतु भाजप असेल, शिवसेना असेल, महाविकास आघाडी असेल यांच्याकडून कुठलीही उमेदवारी झाली नाही. परंतु स्पर्धक म्हणून पुढे नाव येत आहे खरं तर पैलवान समाधान पाटील, शंकरराव वाघमोरे, त्याचबरोबर बालाजी नरोटे हे 2 दिवसापूर्वी नाव खरं तर जिल्हा परिषद गटामधून येत आहे. आणि त्याच अनुषंगाने खरं तर जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी बोला बिंदास्त या सदराच्या माध्यमातून आपण सय्यद उरवडे या ठिकाणी आलेलो आहोत. आणि त्याच अनुषंगानं जनतेची प्रतिक्रिया जाणून घेणारा कोणता कौल आणि कोणता उमेदवार योग्य आहे अशा पद्धतीनं आपण जनतेची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आणि एकंदर पाहिलं तर गाव भेट जवळ म्हटलं तर पैलवान नितीन निळे यांचं कोकरापूर जिल्हा परिषद गटामधून गाव भेट दौर या ठिकाणी पूर्ण झालेलं मला काय हरकत नाही. आणि त्याच अनुषंगाने खरं तर समोरचा उमेदवार जाहीर नसल्यामुळं नावं चर्चेत आहेत. परंतु गाव भेट दौर चालू आहेत त्यांचं सुद्धा आणि त्यांचंही एकंदरीत या ठिकाणी गाव भेट दौर पूर्ण होत आले असं म्हणायला हरकत नाही. परंतु त्याच अनुषंगाने खरं तर आपण सय्यद उरवडे मोहोळ तालुक्यातील कोकरापूर जिल्हा परिषद गटातील सय्यद उरवडे या ठिकाणी जनतेची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलो आहोत. बोला बिंदास्त या सदरामध्ये काय जनतेची प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊयात. नमस्कार. काय वातावरण एकंदरीत जिल्हा परिषदचं समाधान पाटीलच्या, नितीन निळेच आहे, शंकर वाघमारे म्हणतात, काय घटत आहे तुमच्या एकंदर वातावरण? आमच्यात नितीन निळे पहिलवान का हो? गावातला आपला आहे. काम कसं आहे त्यांचं? काम चांगलं आहे. आमचा गोरगरिबाला सांभाळणारा माणूस आहे. अजूनपर्यंत त्यांचं पिढीजात हीच आहे व्यवसाय. असं कधी नाही की घरात घरी गेले बिगर जेवता येत नाही अशातला भाग डान्सवर माणसं आहे. काय त्याच्या मामा म्हणते खरं आहे. मामाचं खरं आहे पण होय. काय नितीन पैलवानचे होय. कसं आहे, काय स्वभाव त्यांचा, काय स्वभाव हे त्यांचा एक नंबर आहे. बर. गावात तर हा. गावात तर आहे. बाहेर गावी सुद्धा त्यांचं चांगलं आहे. फार वजन आहे म्हणायचं. हा मग बर. जेसीबी मोठे हायवे त्यांचे ते रोड हे कोणाचं आलं नल्लं सगळं काम करतात. शेतातला रस्ता हे संपूर्ण काम गरीब करतात. शेतकऱ्याला काय मदत करते असं काय ऐकलंय? मदत हीच मदत आहे. रस्ता करून देणं म्हणजे हीच ऊस बाहेर निघण्याला रस्ता हे ते संपूर्ण त्यांचंच आहे करतात. आता इकडे कोकरापूर भागात हे ते सारखं त्यांच्या मिशनी तिकडे चालते ती. नितीन पैलवान तर पैलवान नाही म्हणते ते. नाही आता चालू तर सगळं त्यांचं चालू आहे. आता काय आता तिकीट तर त्यांना 100% आहे असं आहे. पण आता त्यांचा प्रयत्न चालू आहे की काय काय कशा पद्धतीने मदत करते नितीन पैलवान? आहे का कसं आहे पद्धतीनं म्हणजे काय ती काय पैसा अडका देते पण माणूस की आहे त्यांच्यापाशी. कसं असतंय अडी अडचणीला कुठं तर कामाला आला विषय संपला. आमच्यासारख्याला काय हो काय त्याने भले त्याने धन दावलं तेव्हा अशातला भाग नाही पण माणूस की मेन आहे बाकी काय. पण गावातला आहे अडी अडचण निम्मे रात्री गेलं तर बाबा एवढं काम करा पहिला मला करण्यासारखं आहे बाकी काय एवढं. एकंदरीत नितीन निळेचा एकंदरीत स्वभाव कसा वाटतो? लय भारी आहे. सगळे बारकं लेकरं असू दे त्याला शांत म्हणते. राग राग नाही. त्याचबरोबर खरं तर समाधान पाटील यांचे पण नाव आहे चर्चेत. हाय त्यांची पण त्यांची आपली बैठक नाही का बसण्यात नुसतं पहिलवान नाव ऐकून असं आहे. असं जवळ बसलं असं नाही आपली. हे काय गावात असल्यामुळे चाललं तरी नमस्ते नमस्ते करते. मग जिल्हा परिषदेला फिक्स आहे म्हणायचं का? आता कसं आहे ज्याच्या त्याच्या पैशाच्या जोरावर आहे. पैशा जोरावर इलेक्शन म्हणजे पैशा जोरावर आहे.
बरोबर हा आता ह्यात नशीब देवाचा हातात आहे. काय करायचं जनता हा. दर्शक हो, तडका न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर आपण आतापर्यंत गावाच्या काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि त्याच पद्धतीने आणखी काही नागरिक आहेत त्यांची प्रतिक्रिया घेऊ. काय नाव आपलं? माझं दादा बेलदार होय. घेतला काय बरं. एकंदरीत कोल्हापूर जिल्हा परिषद गटामधून पैलवान समाधान निळे विरुद्ध पैलवान नितीन निळे आणि त्याचबरोबर खरं तर शंकर वाघमारे ही भाजपकडून इच्छुक आहेत आणि त्याच आता नवीन नाव नुकते ते बालाजी नरोटे. ह्या नावापैकी कोणाला पसंती वाटेल? आमच्या निळे पैलवान होय. का हो निळे पैलवान का? समाजकारणी माणूस आहे. बर. काम चांगलं आहे माणसाचं. गोरगरिबांनाही कामाला येणार माणूस आहे. बर. आमच्या गावातनं 80-85% पुढे 90 आम्ही मतदान एकजुटीने पैलवाना करणार आहोत. होय. जिल्हा परिषदेचं कालच हे झालंय आणि त्या अनुषंगाने खरं तर नाव चर्चेत आहे कोल्हापूर जिल्हा परिषद गटातून पैलवान समाधान पाटील असतील, पैलवान नितीन निळे आहेत, त्याचबरोबर शंकर वाघमारेचे नाव मोरकाव येते. काय सांगाल एकंदरीत? हा जो मतदारसंघ आहे कोल्हापूर जिल्हा परिषद हा एखाद्या व्यक्तीवर अवलंबून आहे. तर हा हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा मानणारा पश्चिम महाराष्ट्रात पहिला जिल्हा परिषद सदस्य निवडून दिलेला धनुष्यबाणाचा मतदारसंघ आहे ही प्रथमतः लक्षात घ्या गोष्ट. त्याच्यानंतर मग जर धनुष्यबाण नसेल तर पर्याय शोधला जातो. एकंदरीत नितीन पैलवान असतील किंवा समाधान पाटील यांचं कार्य कसं वाटतं? समाधान पडला आपला काही परिचय नाही पण नितीन गावात असल्यामुळे परिचय आहे त्यांचा. कसं काय वातावरण त्यांचं स्वभाव वगैरे? चांगलं सामाजिक कामात मदत असते त्यांची. गणपतीला वर्गणी देणे असो, देवीच्या कार्यक्रमाला वर्गणी देणे असो, काय असो, सर्वसाधारण माणसासाठी वारा माणूस आहे. बरोबर आहे ते तुमचं काय काम चांगलं आहे, नाव चर्चेत आहे. काम चांगलं आहे, दानत असलेला माणूस आहे, शेवटी गावचा आहे, त्यामुळं गावात चालणारच ना. काय नाव? संगीत बरोबर काय जिल्हा परिषद वारं वाटत आहे इकडे कसं काय नियोजन? चांगला आहे ना. प्रचारात समाधान पाटील नाव आहे, नितीन निळेच नाव आहे, बालाजी रेड्डी काल आलते त्यांचं पण नाव आहे, शंकर वाघमारे म्हणून आहे. काय वाटतं एकंदरीत या नावाने एकंदरीत काय वाटतं तुम्हाला? माझा माणूस कुठला? म्हणून आम्ही ठाकरे गटाची माणसं. ठाकरे गट जो ज्याला पाठिंबा देईल, बरोबर आहे. आणखी उमेदवारी कुठल्या कोणाला जाहीर झालेली उमेदवार ठाकरे नाही. गट नावाच्या समोर नाव चर्चेत येते त्यामुळे म्हणालो तुम्हाला कुठलं नाव? आमचा ठाकरे गट ज्याला पाठिंबा देईल ते माझं उभा राहणार. बरं. तर ठाकरे सेनेचा या ठिकाणी जर पाठिंबा महायुती झाली तर माहितीच्या भागात जाणार. तर ते निळे पैलवान सामान्य कुटुंबातले व्यक्ती आहे म्हणून पहिल्यांदाच उभा राहतात आणि त्यांना खरं तर उमेदवारी जाहीर झाली, परंतु विरोधकाच्या आणखी उमेदवारी जाहीर झाली नाही. या संघ एकूण काय बघ? पहिलवान नावाला भीती पडली, माणूस तसा निळे पैलवान कुंडन उभा राहायला सुद्धा घाबरा लागली. निळे पैलवान म्हणजे निळे पैलवान हा ओमराजे निंबाळकर टाईप माणूस आहे. गोरगरिबाला धावून येणारा माणूस. एकंदरीत विरोधक टीका होती की नितीन पैलवान पैलवानच नाही म्हणून. कुस्ती खेळून काय म्हणा पैलवान हा या नाही कळते. विकत घेतलेली पद नाही म्हणा, मातीतला पैलवान आहे. एकंदरीत मग कसं कसं वातावरण काय असेल? निळे पैलवान 4000 प्लस मताने निवडून येणार. खरं पैलवानचं काय एवढं विषय वाटले तुम्हाला? 80% मतदान निवडून माणूसच असं. काय काय केलं काम आतापर्यंत? पैलवान गावात समाजकारण काय असलं, देवाला दिलगे, कोणाच्या गोरगरिबा लग्नाला, नड्याणीला, कुठं ऍक्सिडेंट चालू असतो तर रोडवरचे माणूस हाताने उचलून नेऊन टाकून दवाखान्यात मदत करणारा पैशासाठी माणूस आहे. हा निळे पैलवान. आता हे गावात तुमच्या गावात म्हणतो समाधान पाटलाचे हवे नाही समाज नाही. निळे पैलवान 2-4 घर सोडली तर नाही, बाकी पूर्ण निळे पैलवान सगळे. होय. हा काय काय म्हणजे आता कोल्हापूर गटात गावा व्यतिरिक्त बरोबर आहे, पण कोल्हापूर गटात कसं काम आहे त्यांचं काय? चांगलं काम आहे. बाबळगाव, पोखरापूर असू द्या, होय बऱ्याच ठिकाणी काम, तांबोळ, सौंदर्य चांगलं काम आहे पैलवानचं. त्यांचं कसं तर खरं तर एकंदर विचार केला तर नितीन निळे हे नाव खरं सामान्य कुटुंबात आले आणि गरिबीच्या हाकेला धावून जाणारं नेतृत्व आहे असं काहींची प्रतिक्रिया आहे. त्याचबरोबर आणखी काही नागरिक आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार. लय निवांत उभारला काय? निवांतच बरं आपलं काय. होय. हा बरं. काय वातावरण आहे यात? वातावरण काय निळे पैलवानच आहे चालू. होय. आता इथं तर म्हणते ते समाधान आहे किंवा भाजपची उभा राहणारच आहे ती सगळी. आता असणारला काय करायचं. बरं. आम्ही आमच्या गावाला तिकीट मिळाल्यामुळे आम्ही गावालेच काम करणार. आताच गाववाले म्हणतात की राजीव पाटील जो उमेदवार दिली त्याला आम्ही मतदान करू. काय जण असते ते, काय जण म्हणतच असते तशी, काय जण अशी असते ती. 4 म्हणणारच आहे ती. तर आपलं काय एकंदरीत स्वातंत्र्य आहे. एकंदरीत गावातील नितीन पैलवान त्याच्या संदर्भात काय सांगाल? एकंदरीत नितीन पैलवानचं काम चांगलं आहे आणि काय काय कामं केली नितीन पैलवान? काम भरपूर केली ती. होय. बरं. गोरगरिबाला जर शेतकऱ्याला हिरी पाडून दिलेली आहे, त्या पैसे नसले तर पुन्हा दमान घेतलेला आहे, तर सहकार्याचं भरपूर आहे. बरं.
गावातच सहकार्य आहे की बाहेर? बाहेरगावी बी आहे. बरं. बाहेरगावी सगळीकडे आहे. ते तालुक्यात आहे, पूर्ण तालुक्याच नाही जिल्ह्यात बी आहे. हम्म. त्याला बऱ्याच ठिकाणी ओळखते ती. राजू खरे या माध्यमातून, उमेश पाटील या माध्यमातून भरपूर ओळखते ती त्याला. चांगला राजू माणूस खरे आहे. म्हणून आमदार म्हणून काय निधी आलाय का? आला 20 लाख रुपये सभा मंडप दिली, खरेनच दिली घेतलं. बरं. होय. हनुमान सभा मंडप खरे साहेबांनी दिले, मीच आणायला घेतलं. बरं. होय. चांगलं काम 20 लाख रुपये त्यावेळेला दिले. बरं. पैलवान एक अजून सामान्य- रस्त्याचे 2-3 मंजूर करून देतो म्हणजे रस्ते. पैलवान एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे आणि समोरच्या विरोधक म्हणतो की पैलवानच नाही तो, ते काय सांगा? आता एका म्हणणार आहे तोंडाला काय आपण हात लावणार आहे? बरं. म्हणणार जनार्दन आहे काय कशी बोलते ती, त्याला आपण काय म्हणायचं? बरं. तुमचं कसं असेल तसं असेल, पण आम्ही गावाला तिकीट मिळालंय त्याच्या माध्यमातून सय्यद ओरडे यातील जनतेचा कौल जाणून घेतला आणि कौल जाणून घेत असताना आम्हाला पक्षाचे काय घेणं देणं नाही किंवा समोरचा उमेदवार कोणही देणं घेणं नाही, परंतु एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती वर आलेला आहे आणि सामान्य कुटुंबात आतापर्यंत आमच्या गावाला कुठल्याही प्रकारचं सदस्य झालं नाही, काय नाही. त्या अनुषंगाने आम्ही पक्ष बघणार नाही कुठलाही हे, परंतु उमेदवार कारण गाववाला म्हणून आहे नितीन निळे यांना मतदान करणार अशी भावना आहे. आणि एकंदरीत खरं तर नितीन निळे पैलवानची चर्चा ही तर सामान्य कुटुंबातील असल्यामुळं आणि ते नाव रुपला आणि पोखरापूर जिल्हा परिषद गट असेल किंवा तालुक्यात असेल ज्या ठिकाणी खरं तर कुस्तीचा फड भरला जातो त्या ठिकाणी सदैव हाताने मदत करणारे म्हणजे पैलवान नितीन निळे हे खरं नाव चर्चेत आहे. आणि त्याच अनुषंगानं आम्ही सय्यद ओरवडे या ठिकाणी आलेलो आहोत आणि अशाच पद्धतीनं आम्ही पुढचा ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुम्हाला नक्कीच जनतेची प्रतिक्रिया दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत.